रत्नागिरी पुढील जिल्ह्यातील एक सामन्यासाठी पहिला पुकार आहे. निविंद विजय चिपळूण निळकंठेश्वर क्रीडा मंडळ संगमेश्वर. दोन्ही संघांना पहिला पुकार. निविंद विजय चिपळूण निळकंठेश्वर क्रीडा मंडळ संगमेश्वर. दोन्ही संघांना पुढील सामन्यासाठी पहिला पुकार. आणि प्रश्न आपण पाहिलं तर संघर्ष क्रीडा मंडळ संघर्ष ह्याने देखील रत्नागिरी जिल्ह्यात अधिराज्य गाजवलंय. पहिली स्टेट बघा अतिशय सुरेख गुण टिपला युवा खेळाडूने. आणि ते पण पाहिलं तर मंचावरती देखील संघर्षमधील भरपूर खेळाडू आहेत जे ह्या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित असेल. दुसरी चढाई देवरू की तरफ से ये रेड है मैदान के थोड़ा सा लेफ्ट कॉर्नर की तरफ कितना डीप जाएंगे वो देखना बहुत ज़रूरी है. दो 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 ये फील्डिंग इस वक्त आप देख सकते हैं कबड्डी के इस मंच के ऊपर. और ज़्यादा अंदर नहीं जा रहे, ज़्यादा डीप नहीं जा रहे, कोई प्रेशर नहीं है और एम्प्टी रेड. नक्कीच आपण पाहिलं तर संघर्षकडून दुसरी चढाई जर्सी नंबर 10. आणि हा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा नंबर आहे. जर्सी नंबर 10 पाहूया हा खेळाडू कशा प्रकारची कामगिरी करतो. अर्थातच 2-2-2 क्षेत्ररक्षण असेल. आणि एक गुण आपण पाहतो संघर्षाने पहिल्याच रेडमध्ये टिपला होता. नक्कीच प्रशांत लढत चांगली होणार. हा सुरुवातीचा खेळ आहे पाहूया. संघर्ष क्रीडा मंडल का खाता जरूर खुला है लेकिन वेंट सर्कल इन द क्रीडा मंडल देवरू को अपना खाता खोलना है. रोटेशन है. अब जर्सी नंबर 2 मैदान के थोड़ा सा लेफ्ट कॉर्नर की तरफ जाते हुए और कितना डीप जाके वो दबाव बनाएंगे. रनिंग हैंड टच करने की कोशिश की गई है बहुत बढ़िया तरीके से लेकिन सुरक्षा पंक्तियां पूरी तरह से चौकन नहीं है. आक्रमण नहीं है, डू और डाई पर खेलने की कोशिश हो जाएगी. व्यासपीठावरील मान्यवरांचा अगदी थोड्याच वेळात सन्मान केला जाणार आहे. हुकुम का है बहुत बढ़िया काम. सामने से ब्लॉक करने की कोशिश, एडवांस टैकल करने का प्रयास किया गया और उसके कारण 1 पॉइंट मिलेगा संघर्ष क्रीडा मंडल टीम चिपळूण को. चिपळूण 2 एंड देवरुख अब आपको खाता खोलना होगा. डू और डाई पर खेल रही है इस वक्त टीम. बहुत बढ़िया डू और डाई करना पड़ेगा अप्लाई करने के समय. और ये चैलेंजिंग होता है कबड्डी के खेल में और खेल थोड़ा इंटरेस्टिंग बना रहे हैं. टच करने की कोशिश जरूर की, ये दावा भी कर रहे हैं लेकिन अंपायर की सहमति प्राप्त करना बहुत, टू टच का दावा कर रहे हैं. अंपायर की सहमति मिलना बहुत जरूरी है. देखते हैं अब क्या होगा. डू और डाई रेड है अप्लाई करने का समय. अप्लाई नहीं है, इन्होंने रिप्लाई दिया. बहुत बढ़िया तरीके से खेल. 1 पॉइंट मिलेगा देवरुख के लिए. अब आंकड़े क्या बता रहे हैं? 2-1 संघर्षकडून चढाई नंबर 10 आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रमुख खेळाडू आहे संघर्षाचा, युवा देखील आहे. चांगली कामगिरी कबड्डीच्या पटल्यावरती सातत्यपूर्ण असते. पहला मुकाबला बीच मैदान पर शुरू हो चुका है. फ्रेंड्स सर्कल इन द क्रीडा मंडल देवरुख बनाम संघर्ष क्रीडा मंडल चिपळूण. एक ही बढ़त फिलहाल आप देख सकते हैं इस वक्त संघर्ष के पास. इनके ऊपर निगाह रहेगी, इनके ऊपर दारोमदार रहेगा. 6 खिलाड़ी बोनस ऑन है. दर्शक काफी संख्या में मौजूद मैदान के थोड़ा सा लेफ्ट कॉर्नर की तरफ जा रहे हैं. अभी भी वो आक्रमण नहीं है. मिडलैंड की तरफ आए हैं और एम्प्टी रेड. टाइम खेळ रुका हुआ आहे. बाबले आपल्याकडे थोडासा वेळ आहे त्यामुळे काही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मान्यवरांचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि आज राष्ट्रीय खेळाडू राष्ट्रीय कोच आपल्या बरोबर. तर जाऊया आज आपली जी परंपरा आणि संस्कृती मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. नक्कीच आपण पाहिलं तर मंचावरती त्यांचं आगमन झालंय. समीर हेलेकर कृष्णा केमिकलचे एक साहेब आहेत आणि ते त्यांचं देखील क्रीडा कबड्डी स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झाले. तर विनंती असेल आमच्या मंडळाचे अध्यक्ष मंगेशजी पवार आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हालेकर साहेबांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. आता व्यासपीठावरती आहेत. त्यांचा सन्मान विद्यमान अध्यक्ष मंगेशजी पवार यांच्या शुभ हस्ते केला जातोय. मायेची शाल त्याचबरोबर सिपळ आणि या स्पर्धेची कोड आठवण म्हणून
इथे सन्मान केला जातोय. हेलेकर साहेब, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपला यथोचित सन्मान या भव्य दिव्य मंचावरती केला जातो आहे. परशुरामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या भूमीमध्ये आज सन्मान या ठिकाणी केला जातोय. एक असं व्यक्तिमत्व जे आपल्याबरोबर या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीनं प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय स्तरावरती त्यांनी जबरदस्त कामगिरी केली, उल्लेखनीय कामगिरी केली, भरीव कामगिरी केलेली आहे. त्याचा लेखाजोखा आता आमच्याबरोबर या ठिकाणी आमच्याकडे आलेला आहे. ती माहिती आपण या ठिकाणी देतोय. सन 2002 मध्ये 14वी किशोर गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा हरियाणा, प्रशिक्षक महाराष्ट्र. 27 डिसेंबर ते 30 डिसेंबरमध्ये ही स्पर्धा संपन्न झाली. सन 2006 मध्ये 14वी किशोर गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा हिमाचल प्रदेश, प्रशिक्षक महाराष्ट्र संघासाठी. सन 2009 मध्ये 35वी ज्युनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा तामिळनाडूमध्ये संपन्न झाली. प्रशिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. 2010 मध्ये 22वी किशोर गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा जम्मू काश्मीर येथे संपन्न झाली. प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्र संघासाठी दर्जेदार कामगिरी त्यांनी केली. 2013 मध्ये बीच कबड्डी राष्ट्रीय खुला गट गोवामध्ये संपन्न झाली. प्रशिक्षक म्हणून तिथेही जबाबदारीनं काम त्यांनी सांभाळलं. 2013 मध्ये महाकबड्डी लीग पहिलं प्रशिक्षक म्हणून अहमदनगर संघासाठी अर्थात महाराष्ट्र 2013 अशा पद्धतीनं 2013 मध्ये अहमदनगर महाराष्ट्र संघासाठी त्यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावली. 2014 मध्ये 41वी राष्ट्रीय कुमार गट केरळ येथे संपन्न झाली स्पर्धा, प्रशिक्षक महाराष्ट्र संघ. 2016 महाकबड्डी लीग पर्व दुसरं, प्रशिक्षक रत्नागिरी रायडर्स महाराष्ट्र. 2017 महिला संघ राष्ट्रीय स्पर्धा इंदोर मध्य प्रदेश, प्रशिक्षक महाराष्ट्र संघ. 2018 बीच कबड्डी आंध्र प्रदेश, प्रशिक्षक महाराष्ट्र संघ. 2022 प्रशिक्षक महाराष्ट्र संघ. 2014 प्रशिक्षक महाराष्ट्र संघ. 11वी राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धा जी बिहार येथे संपन्न झाली. सन 2015 मध्ये 71वी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा हरियाणा येथे संपन्न झाली. प्रशिक्षक महाराष्ट्र संघ. अर्थात प्रशिक्षक म्हणून राष्ट्रीय स्तरावरती उल्लेखनीय कामगिरी करणारे संतोषजी शिर्के यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा गजर आपण करूया आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो आहे. राष्ट्रीय खेळाडू, त्याचबरोबर राष्ट्रीय कोच म्हणून आपल्या तालुक्याचं नाव, या रत्नागिरी जिल्ह्याचं नाव मोठं करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचा रास्त अभिमान आहे. आणि मंगेशजी पवार साहेबांना विनंती आहे, आपण त्यांचा यथोचित सन्मान करणार आहोत. विद्यमान अध्यक्ष, त्याचबरोबर मी बाबू तांबे आपल्याला विनंती करतो, आपण पण या, आपण हा सन्मान, कारण राष्ट्रीय कोच पण आहेत, राष्ट्रीय खेळाडू आहेत, तर मंगेशजी पवारांनी आपण दोघांनी हा सन्मान करावा. फक्त सर्वांना विनंती आहे, टाळ्यांचा गजर करा. आपल्या चिपळूण तालुक्याचं नाव, या भूमीचं नाव संपूर्ण देशामध्ये जात आहे आणि त्याच्या मागे संतोष शिर्के यांचं अप्रतिम काम आहे, भरीव काम त्यांनी केलेलं आहे. एक चांगले खेळाडू देखील आहेत, आयोजक म्हणून पण त्यांनी जबरदस्त भूमिका बजावलेली आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातो आहे. संतोषजी शिर्के साहेब, धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा असतील. याही पुढे तुमचा यशाचा आलेख उंचावत जाईल. सपोर्ट पाहिलं तर चढाईसाठी पुन्हा एकदा इथे आपण पाहिलं तर ज्यांचा मी नावाचा नामोल्लेख केला होता मगाशीच, संघर्ष क्रीडा मंडळाचे एक जबरदस्त खेळाडू, त्यानंतर ST साठी खेळताना देखील एक सुरेख कामगिरी केली राष्ट्रीय खेळाडू आदरणीय सन्माननीय रवी शेठ लवेकर यांचं देखील इथे आगमन झालंय. आणि आमच्या या स्पर्धेचं ब्रीदवाक्य आहे, अतिथी देवो भव. येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा सन्मान, खेळाडूंचा सत्कार. आणि यस, रवी लवेकर सर, आपणास विनंती करतो आपण मंचावरती या आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती असेल आमच्या यस गुजर सर, आपणास विनंती करतो, आपले शुभ असते त्यांचा हेतुटी सन्मान करायचा आहे. गुजर सर, चिपळूण तालुका प्रमुख कार्यवाह कबड्डी, चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे सेक्रेटरी म्हणून कामगिरी पाहतात विलास गुजर सर, एक सूत्रसंचालक देखील आहेत, माझ्यासोबत काल जोडले गेले होते. सर, तुम्हाला विनंती असेल, आपण देखील या न्यू इंदवेजीचे खेळाडू होतात आणि त्यांच्या हस्ते रवी लवेकर यांचा सन्मान केला जाईल. रवी लवेकर यांचा सन्मान या मंचावरती संपन्न होतो आहे. स्वर्गीय सुधीर भोसले सुधीचषक 2025 ची मानाची स्पर्धा, अतिशय शानदार असं आयोजन आणि राष्ट्रीय खेळाडू रवी लवेकर यांचा सन्मान, विलासजी गुजर यांच्या शुभ हस्ते मायेची शाल, त्याचबरोबर संगीत प्रतीक असलेलं पुष्प. आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून
इथे ट्रॉफी दिली आणि टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. पैसा पण हायस्कूलसाठी शिक्षक म्हणून काम केलं आणि तल्लख बुद्धिमंत या ठिकाणी विद्यार्थी शोधून त्यांच्यासाठी त्यांनी प्लॅटफॉर्म निर्माण केला आणि आज आमचं भाग्य आहे असं एक अष्टपैलू हरवणारी व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावरती आहे. बागवे साहेबांना मी विनंती करेन, बागवे साहेब आपण पुढे यायचं आहे. आपलाही या ठिकाणी यथोचित सन्मान या मंचावरती केला जाईल आणि हा सन्मान करण्याकरता मी विनंती करेन व्यासपीठावरून आज राजू शिंदे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभस्ते बागवे साहेबांचा सन्मान अर्थात शिक्षक निश्चित एक वेगळ्या वळणावरती आपल्याला नेऊ शकतो. पैसा पण हायस्कूल आणि त्यांचे दोन्ही सुपुत्र बुर्डामध्ये देखील चमकदार कामगिरी केलेली आहे. तर सर अभिमान आहे आम्हाला. बघा आता 6G येईल म्हणजे 4G येईल, 5G येईल, 6G येईल, पण गुरुजींशिवाय काय चालणार आहे. त्यामुळे गुरुजी महत्वाचे आहेत. पैसा पण हायस्कूलसाठी त्यांनी खूप चांगलं काम केलं, विद्यार्थी घडवले. आज त्यांचा सन्मान राजूजी शिंदे यांच्या वतीने करण्यात येतो आहे. मायेची शाल, संस्कृत प्रतीक असलेलं पुष्प आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक उत्तम प्रकारची आकर्षक ट्रॉफी. बागवे सर तुम्हाला या ठिकाणी सॅल्यूट आहे आणि आपण व्यासपीठावरती असंच व्हायचं आहे. मैदानावरचा खेळ 6-5, 6-7 अशी स्थिती आहे आता सध्या. दरम्यान व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालं आहे अर्थातच माजी कबड्डीपटू, तदनंतर मधुकर सायकल मार्टचे मालक, कोणतीही स्पर्धा असू दे, आमच्या कबड्डी स्पर्धा असू दे, क्रिकेट स्पर्धा असू दे, आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे सर्वांचं लाडकं नेतृत्व संतोषजी पवार यांचं देखील आगमन झालं आहे. त्यांचं देखील आजच्या या दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. फिलहाल 6-7 बहुत ही बेहतरीन खेल मैदान के अंदर. संघर्ष की अगर बात करें तो थोड़ा सा बैकफुट पर है और अब चक्कर एक तो ऑल आउट का खतरा होता है, दूसरी तरफ से सुपर टैकल करने का भी मौका मिलता है. संघर्ष बीच मैदान पर जारी है, संघर्ष टीम के लिए. और देवरुख ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया, 1 अंक की बढ़त इनके पास. मैट पर आप कबड्डी का खेल देख रहे हैं डॉक्टर स्पोर्ट यूट्यूब चैनल पर लाइव टेलीकास्ट इस प्रतियोगिता का. बहुत ही शानदार खेल कल भी आपने देखा था और अब एम्प्टी रेड है, दबाव थोड़ा सा संघर्ष के ऊपर है बाबला इस वक्त. नक्कीच चढाईसाठी आपण पाहतोय वेदांतला आपण पाहतोय एक युवा खेळाडू पहिल्याच रेडमध्ये सुरेख गुण टिपला होता. 6 खेळाडू मॅटवर असतील, 2-2-2 असं क्षेत्ररक्षण लावलंय खेळाडूसाठी. अर्थातच एम्प्टी रेड असेल. प्रत्युत्तर दाखल चढाईसाठी अर्थातच देवरुख संघाचा प्रमुख रेडर है, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी जिनने अभी तक देखिए ज्यादा आक्रमण नहीं किया है, समय दिया बाकी खिलाड़ी को. और 3 खिलाड़ी इस वक्त संघर्ष के बीच मैदान पर आप देख रहे हैं. सिद्धेश टक्के, गौरव एदरे, प्रतीक टक्के, चेतन गोसावी, केतन बेलेब, आर्यन सोलिम, दिनेश बंडागड़े, निरंजन होडे, कुणाल पाटिल और अमय. अब चक्कर मजा आएगा. बीच मैदान पर वेदांत मात्रे जिनके पर दारोमदार है और फुल हाउस खेलते हुए इस वक्त देवरुख की टीम पॉइंट प्राप्त करने की पूरी कोशिश करेंगे. वेदांत मात्रे डू और डायरेक्ट थर्ड रेड है. ही रेड म्हणजे अशी असते, प्रशांत करा किंवा मारा. इथं बघा सुरेख पकड गेले, डुबकी लगाने की कोशिश की लेकिन सामने से देखे किस तरह से लेफ्ट इन राइट इन और जिस तरह से कवर किया गया बहुत बढ़िया तरीके से, अच्छा कोऑर्डिनेशन था. सुपर टॅकल ऑन. प्रशांत आपण पाहतो जर्सी नंबर 2 चढाईसाठी 2 खेळाडू असताना इथे बघा एक आक्रमक खेळाडू हँड टच करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. इथे मात्र अति काही संकटात नाही असं म्हणतात. एक गुण टिपला होता तर दुसऱ्यासाठी प्रयत्न करत होता आणि इथे मात्र गुणफलक 9. प्रेक्षकांना विनंती, जे प्रेक्षक उभे आहेत आपण गॅलरीमध्ये बसून घ्या. जे प्रेक्षक काही अजूनही उभे आहेत, मला वाटतं इतकी चांगली गॅलरी बनवलेली आहे तर गॅलरीचा वापर करा. देवरुख टीम ने कमबैक की बहुत अच्छा किया शानदार तरीके से. और अब चक्कर आंकड़े के बाद 12-6 है तो बहुत बड़ी बढ़त देवरुख के पास है. स्टार्ट धीमा किया लेकिन जिस तरह से वो खेले, प्लान बहुत अच्छे थे, योजना के अनुसार खेले. और खास करके प्रतीक टक्के जो जर्सी का नंबर 10 है, निरंजन बेंडे इनका जर्सी का नंबर 45 है, सिद्धेश और गौरव केतन मिलजुल कर काम किया और संघर्ष पर दबाव बनाया. मोमेंटम फिलहाल देवरुख के पास है.
नक्कीच आपण पाहिलं तर 12-6 गुणफलक कालच्या सत्रामध्ये देखील प्रशांत आपण पाहिलं तर कर्दी संघ जो क्वालिफाय झाला सेमीफायनलसाठी सुरुवातीपासून पिछाडीवर असताना तिन्ही मॅचमध्ये अर्थात समीर नावाचा खेळाडूने काय जबरदस्त खेळ केला होता कालच्या सत्रामध्ये आपल्या संघाला 3 पैकी 3 सामून जिंकून सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म करून दिलं होतं. शैलेश बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, लंबे कद के हैं, एडवांस टैकल करने की कोशिश, और इस वक्त 1 पॉइंट मिलेगा शैलेश के लिए. अब आंकड़े बदलते हुए 7-12, 8-12, 2 पॉइंट इनको मिले हैं. तो ये जो मैच है, इस मुकाबले में बेहतर खेल आपको करना होगा कमबैक करने के लिए संघर्ष चिपलून टीम के लिए. कोच की अगर बात करें तो अमल पवार है, और मैनेजमेंट में बहुत बड़ा काम. भोजने साहब आपके लिए बिल्कुल बहुत बड़ी उपलब्धि, और शानदार तरीके से टैकल किया. संघर्ष के लिए मोमेंटम आ रहा है, बढ़िया काम कर रहे हैं. लेफ्ट कॉर्नर, लेफ्ट टीम, एक बार फिर मिडल के खिलाड़ी, उसके साथ राइट कॉर्नर पर जो खिलाड़ी है पूरी तरह से मिलजुल कर काम किया और टैकल किया. 9-12. नक्कीच मित्र म्हणून प्रशांत एकीचं बळ मिळतं फळ. सांघिक पकड होती, सुरेख पकड होती आणि गुणफलक बघा 9-12, 6-12चा गुणफलक असताना इथे मात्र कमबॅक केलंय. जर्सी नंबर 8 चढाईसाठी आपण पाहतोय. अर्थातच शैलेशला आपण पाहतोय. युवा खेळाडू आहे, 4 जणांच्या संचामध्ये 4 आणि 5 मध्ये गुण टिपणं फार कौशल्य असतं कबड्डीच्या पटलावरती. इथे बघा ॲडव्हान्स टॅकल, मी मगाशीच म्हटलं होतं अतिघाई आणि संकटात नाही. तकनीक अच्छी नहीं थी, जब आप कैच करने के लिए गए तब चक्कर आपकी निगाह मैट पर थी. तो इम्पोर्टेंट है इस बार सतर्क सावधान शैलेश से, उसका फायदा उनको मिला. 10-12, 2 अंकों की बढ़त फिलहाल अपोनेंट टीम के पास, देवरू के पास है. और ये खिलाड़ी जो इनका रोल अलग है, ये जो खिलाड़ी इनका रोल अलग है, ज़्यादा अंदर नहीं जाते हैं, पॉकलिंग को पार करते वापस अपने बिल्डन की तरफ आते. देखिए ज़्यादा आक्रमण नहीं है, ज़्यादा डीप नहीं जा रहे हैं, ज़्यादा प्रेशर नहीं बना रहे हैं, आराम से इत्मीनान के साथ खेल रहे हैं. बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, इनका नाम है गौरव, इनके ऊपर भी दारोमदार 3 खिलाड़ी हैं. अब दबाव जो है ना संघर्ष ने बनाया है देवरू के ऊपर. नक्कीच सुपर टॅकल देखील ऑन असेल. 1-2 असं क्षेत्ररक्षण आहे शैलीसाठी. आणि बघा मागच्या चढाईमध्ये सुंदर गुण टिपला होता 4 खेळाडू असताना इथून मात्र 3 खेळाडू असतील. संधी देखील असेल देवरुख संघाला, कारण त्यांना देखील जर का पकड केली शैलेशला तर प्रो कबड्डी न्यूमन सर 2 गुण मिळतील. परंतु इथे कोणत्याही प्रकारचं आक्रमण नाही आहे, एम्प्टी रेड. पिछले अगर 2 या 1.5 मिनट की बात करें तो बहुत अच्छा प्रदर्शन संघर्ष चिपलून का रहा है. 10-12. अब फिलहाल बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी आपके बस्किन पर प्रतीक टक्के 100% देने की कोशिश करेंगे. अब 7 खिलाड़ी फुल हाउस खेलते हुए टीम संघर्ष चिपलून. आक्रमण इसलिए नहीं कर रहे क्योंकि 2 अंकों की बढ़त है, तो जो कुछ करना है संघर्ष चिपलून को करना है. आणि बॅक टू बॅक आपण पाहिलं तर या संघाचा एक आघाडीचा खेळाडू, युवा खेळाडू शैलेशला आपण चढाई करताना पाहतोय. आणि बघा पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन. आणि अर्थात जर आपण पाहिलं तर इथून जर का एखादा गुण टिपला तर 2 खेळाडूमध्ये लोन बसतो. मी मॅक्झिमम पाहिलं कबड्डीच्या पटलावरती. परंतु इथे कोणाला बाद करणार ठरवणार ही चढाई. नक्कीच आक्रमण केले सुरुवातीला जंत, त्यानंतर आक्रमण. प्रशांत शैलेश के ऊपर दारोमदार है, बहुत अच्छा खेले. 10-12 निरंतरता, कंसिस्टेंसी बहुत इंपॉर्टेंट होते हैं. डू और डाई. अब मजा आएगा. एक तरफ 2 अंकों की बढ़त है देवरू के पास, और मौका मिला प्रतीक को. एक स्पेशलिस्ट खिलाड़ी है, मैदान के थोड़ा लेफ्ट कॉर्नर की तरफ जा रहे हैं, वहां से एंड टच करने की कोशिश, दावा कर रहे हैं. क्या सफलता मिला? बिल्कुल सफलता मिली है. 1 पॉइंट मिलेगा प्रतीक के लिए, और बहुत अच्छा काम है. प्रतीक टक्के 100% दे रहे, 100% कामगिरी मैदानावरती. हॅलो. पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार. न्यू इंडिया विजय चिपळूण, निळकंठेश्वर क्रीडा मंडळ देवरू. दोन्ही संघांना दुसरा पुकार. न्यू इंडिया विजय चिपळूण, निळकंठेश्वर क्रीडा मंडळ देवरू. मध्यंतराला खेळ थांबलाय. 10-13 अशी स्थिती आहे. इथे आता देवरुख 13 आहे, 3 गुणांची आघाडी देवरुख संघाकडे. चिपळूणचा संघर्ष संघ मैदानावरती संघर्ष करतोय, बॅकफुटला आहे. पण तमाम चिपळूणकरांना विनंती आहे, पहिल्या हाफमधला मध्यंतरापर्यंतचा खेळ तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा, टाळ्यांचा आवाज होऊ द्या. थँक्यू सो मच. चिपळूण मधील सुज्ञ प्रेक्षक आहेत. एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर आपण परत येऊया. पाहत राहा एकत्र न्यू इंडिया विजय क्रीडा मंडळ आयोजित एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा सुधीर बोतले चषक 2025चा कबड्डीचा
जिल्हा किशोर गटाकरता खेळलेला आहे. निरंजन बिर्डे रत्नागिरी जिल्हा कुमार गटाकरता त्याची वर्णी लागली. गौरव एदरेचा विचार केला तर रत्नागिरी जिल्हा संघासाठी तो प्रतिनिधित्व करतो आणि व्यावसायिक खेळाडू आहे. युनियन बँक करता देखील तो खेळतो. तर चेतन गोसावी यावर्षीचा जिल्हा कुमार गटाचा खेळाडू आहे. त्यामुळे देवरुख संघाकडे अनुभव असलेले आणि टॅलेंटेड खेळाडू आपण पाहतोय. मुकाबला शुरू होने जा रहा है. दूसरा पड़ाव भी बहुत महत्वपूर्ण होगा. फिलहाल इस वक्त आप देख रहे हैं गौरव के बारे में बहुत सारी चर्चा हो रही है. एक प्रोफेशनल खिलाड़ी है, यूनियन बैंक के लिए खेलते हैं और अब दबाव तो है इस वक्त संघर्ष के ऊपर. 6 खिलाड़ी बोनस ऑन. इनका रोल बहुत महत्वपूर्ण है. खास करके गौरव की हम चर्चा कर रहे हैं. अभी तक ज्यादा आक्रमण नहीं किया, खुद को बचा के खेल कर रहे हैं. अब शैलेश से रेड करने के लिए आए हैं. नक्कीच आपण पाहिलं तर शैलेश बॅक टू बॅक शैलेश सावंत नावाचा देखील एक महान खेळाडू आपण पाहिला ज्यांनी भारतासाठी खेळले होते आणि त्यानंतर शैलेश देखील अशाच प्रकारची कामगिरी असायची. बॅक टू बॅक चढाई करायचे आणि इथे बघा संघर्षाच्या माध्यमातून शैलेशने आपल्या संघासाठी सुरेख गुण टिपला आहे. उंच खेळाडू. आता शैलेशचे हात खूप लांब होते. खूप चांगली कामगिरी त्याने केली. अर्थात दापोली संघामध्ये तो सातत्याने खेळत राहिला. पण त्यानंतर त्याचा प्रभाव आपण कबड्डीवरती पाहिलेला आहे. तसंच आपण बघितलं तर भोसले साहेब त्यांची उंची 6 फुटाची होती. त्यांच्या दाढीची आणि त्यांच्या केसांची पण चर्चा असायची. ज्या पद्धतीनं प्रसिद्ध रेडर म्हणून त्यांनी जी कामगिरी केली ती देखील अप्रतिम होती आणि जे के फाईलमध्ये ते कामाला होते. आणि प्रशांत आपण पाहिलं तर सुधीर भोसले असे कामगिरी असे रेडर होते की एकाच चढाईमध्ये 3 ठिकाणी बैठी सोडण्याचा त्यांचा एक वेगळा आगळा विक्रम होता. सतत 3 ते 4 बैठ्या. मातीतला खेळ थोडासा वेगळा आपण बघितला. मॅटवरती आलाय, थोडासा खेळ वेगळा झालाय. परंतु त्यावेळेला निश्चितच चर्चा झाली, चर्चा होत राहील या स्पर्धेच्या निमित्तानं. आता मैदानात जर चित्र बघितलं तर 13-11 डू ऑर डाय. पुन्हा एकदा प्रतीक टक्के रत्नागिरी जिल्हा किशोर गटामध्ये खेळलेला खेळाडू आहे. अनुभव आहे, गुणवत्ता आहे. परंतु दुसऱ्या बाजूला या सामन्यामध्ये जर बघितलं तर रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न केला, चूक झाली. चुकीला माफी नाहीये. ऑलरेडी संघर्ष करतोय, चूक झालेली आहे आणि त्याचा फायदा आता देवरुख संघाला मिळणार आहे. नक्कीच पुन्हा एकदा चढाईसाठी शैलेश पुन्हा एकदा 4 खेळाडू मैदानात आहेत. मागच्या वेळी 4 खेळाडूंमध्ये ह्या शैलेशने सुंदर गुण टिपला होता. ॲडव्हान्स टॅकल देखील करण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु इथून मात्र कमबॅक करावं लागेल. एक चांगल्या प्रकारचे रेड आहेत, चांगल्या प्रकारचे प्रयत्न, चांगल्या प्रकारचे गुण देखील शैलेशने टिपले. हो हँड टच करण्याचा प्रयत्न होता, जम्प देखील मारण्याचा प्रयत्न होता. सुरेख गुण टिपला प्रशांत सर. बाबला देखिए निरंतरता चाहिए, कंसिस्टेंसी चाहिए. वो कंसिस्टेंसी शैलेश के पास है. बहुत अच्छा खेल रहे हैं. 14-12 का ये मुकाबला. अब फुल हाउस खेलते भी टीम में संघर्ष की अभी भी 2 का फासला है और मौका मिला गौरव को जिन्होंने अभी तक आक्रमण नहीं किया है, पॉइंट नहीं लिए. बाकी खिलाड़ियों ने खास करके जो कॉर्नर के खिलाड़ी हैं डिपेंड ने बहुत अच्छा काम किया है. थोड़ा सा समय ले रहे हैं, वो स्कोर बोर्ड की तरफ देख रहे हैं. 2 की बढ़त है और एक तरफ शैलेश पलटवार करने के लिए तैयार है. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. स्ट्रैटेजी का टाइम आउट है. स्ट्रैटेजी एक बार फिर बनेगी, प्लान बनेगा और बाबला खिचड़ी पक रही है. कोचेस अपने टीम के लिए एक बार फिर आगे क्या प्लान होगा वो बताने के लिए बिल्कुल देखिए चर्चा कर रहे हैं. खिचड़ी पक रहे बीच मैदान पर. येस आपण पाहिलं तर टाइम आउट असतो, त्याच्यामध्ये सूचना दिल्या जातात. आपण जर बॅकफुटला असेल तर आघाडीवरती कसं जायचं, त्यानंतर आघाडी असेल तर ती कशी टिकवायचं याच्यामध्ये सल्लामसलत असते, त्याच्यावरती चर्चा असते. कमबॅक करण्याकरता संघर्ष मैदानात आपल्याला बघायला मिळेल. तर देवरुखचे संघ 2 गुणांची आघाडी टिकवायची आणि विजय मिळवायचा आहे, हा प्लॅन असेल. बघूया काय घडते मैदानावरती. शैलेश 3 खिलाड़ी बीच मैदान पर है और सुपर टैकल करने का मौका है. दूसरी तरफ अगर आप बेहतर काम करेंगे तो ऑल आउट करने का भी मौका आपके पास. एक सुंदर अवसर है. बहुत अच्छा प्रदर्शन अभी तक शैलेश का रहा है. कद बहुत बड़ा, लंबे हाथ हैं, डीप जाके एक बार फिर पैकिंग लगाना चाह रहे थे, पोजीशन बनाई थी लेकिन थोड़ी सी दुविधा रही. एम्प्टी रेड, वो कोशिश बढ़िया. सुरक्षा पंक्ति ने बहुत अच्छा काम किया. बहुत बड़ा गैप था, अब शैलेश को पॉइंट नहीं मिला है. गौरव चढाईसाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रतिनिधित्व, व्यावसायिक खेळाडू, युनियन बँक आणि इथे आपण पाहिलं तर आपल्या संघासाठी एक भिंत म्हणून उभा आहे. आतापर्यंत कशा प्रकारचं आक्रमण आहे, कबड्डीचा मोठा अनुभव आहे. परंतु इथे मात्र म्हणतात ना क्रिकेटमध्ये
ना पद बडा ना कद बडा, विकेट पर खेळा वो सबसे बडा. इथे तेच काम केलं. इथे मात्र महत्वाच्या क्षणी गुण टिपलाय. हा कबड्डीचा जो खेळ आहे ना तिथे संयम आणि आक्रमण अत्यंत महत्वाचं आहे. शक्ती आणि युक्तीचा खेळ आहे. तुम्ही आता इथे संयमाचा बांध संघर्षाचा तुटला आणि ज्या वेळेला गौरवला टॅकल करण्याचा प्रयत्न केला गेला होता तेव्हा ॲडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न झाला आणि तो सक्सेसफुल झालेला नाही आहे. 1 पॉईंट गौरवला. शैलेश आता कसा पलटवार करतो ते देखील पाहूया. 15-12 अशी स्थिती मैदानावरती आहे. 3 गुणांची आघाडी देवरुख संघाकडे आहे. आणि आता निश्चितच चेतन गोसावी या वर्षीचा जिल्हा कुमार गटाचा खेळाडू मैदानावरती 6 खेळाडू आहेत. बोनस ऑन. अत्यंत महत्त्वाचा सामना. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित. पवन तलावचं मैदान आणि या मैदानावरती रंगतोय कबड्डीचा थरार. फारसं आक्रमण नाही आहे. 3 गुणांची आघाडी. तुमच्या खिशात बँक बॅलन्स किती आहे आणि किती खर्च करायचा, किती राखून ठेवायचा आहे ते देखील महत्त्वाचं आहे. या मॅचमध्ये या सामन्यामध्ये आपण तेच बघतोय. भागवत साहेब खरं तर पुन्हा एकदा तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. शैलेश टाइम आउट घेतलाय. प्लॅन ए कडे जातील की प्लॅन बी कडे जातील आपल्याला काय वाटतंय? नक्कीच मला तर असं वाटतंय की शैलेश बघा, शैलेशची माहिती आमच्यापर्यंत आले. शैलेश हा अकोला येथे झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये कुमार गटातून त्याने प्रतिनिधित्व केलं होतं 2025मध्ये आता नुकते झालेल्या स्पर्धेमध्ये. आणि तदनंतर बघा जसं म्हणालात तुम्ही की बॅलन्स आपल्याकडे असतो तो टिकून ठेवावा लागतो आणि उधळपट्टी देखील बॅलन्स असेल तर करून चालत ना प्रशांत सर. हा निश्चितच शैलेश त्याचा तुम्ही खूप चांगला उल्लेख केलात. रोशन चिपळूणकर कुमार गट रत्नागिरीसाठी खेळाय. त्यानंतर बंटी निकंबा क्रांतिज्योत प्रतिष्ठान युवा सिरीज पुणेमध्ये खेळलेला आहे. शैलेश चढाईसाठी 4 जणांच्या संचामध्ये चढाई करतोय. मागचे 2 खेळाडूंमध्ये या शैलेशने सुंदर गुण टिपला होता. क्षेत्ररक्षण बघा 1-1-2 असेल आणि भरोशाचा खेळाडू समोर आहे तो गौरव विरुद्ध शैलेश अशी लढत आपण पाहतोय. 66 नंबर बघा इथे मात्र सुरेख अत्यंत सुरेख गुण टिपण्याचा प्रयत्न केला होता परंतु सांघिक पकड. पुन्हा एकदा संघाच्या मदतीला खेळाडूच्या मदतीला सर्वजण धावून येतात आणि सुरेख पकड केले. टीम वर्क अत्यंत महत्त्वाचं आहे. ते आपण या ठिकाणी पाहिलं देवरुख संघाकडे आणि अनुभव आहे. टॅलेंटेड खेळाडू आहेत त्याचा फायदा मला. 4च खेळाडू आहेत तिथे पॉईंट मिळवणं सोपं नसतं. आक्रमण केलं शैलेशनं आणि तो जाळ्यात अडकलेला आहे. महत्त्वाचा सामना मैदानावरती 16-12 आणि आता बंटी आपलं देखील स्वागत आहे. बंटी सावंत या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. अनेक सुधीर 11चे दिग्गज खेळाडू आज याच दरम्यान. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर शशिकांत जाधव याच विंध्यविजय क्रीडा मंडळाचे एक ऑलराऊंडर खेळाडू होते आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर परफेक्ट मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या माध्यमातून आमच्या सर्व मंडळाचे टी शर्ट बघताना आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्यासाठी ते पुरस्कृत केलेत. बजर बाजलाय. 5 खेळाडू मैदानावरती देवरुख संघाचे आणि आता बघूया अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. खूप छान पद्धतीचे खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न समोरून ब्लॉक केलाय आणि पहा कॉर्नरचे खेळाडू अप्रतिम पद्धतीनं हा खेळ मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. संघर्ष आणि देवरुख मैदानावरती मोठा संघर्ष. कबड्डीचा थरार 16-13. वाह काय मॅच आहे. जबरदस्त मॅच. इथे आपण पाहिलं तर 16-13 पहिलाच मॅच क्रीडा रसिकांना असं पाहायला मिळतो. त्यापुढे येतो ट्रेलर पिक्चर अभि बाकी आहे. मी तर म्हणतो की काल देखील असंच झालं होतं. पहिला सामना 38-30 झाला आणि तिथपासून सर्व सामने हे अंतिम मिनिटांपर्यंत खेळताना पाहिले. टाइम आउट के लिए खेल रुका हुआ है 16-13 और दोनों टीमें बिल्कुल तगड़ी टीमें है. बहुत अच्छा खेल अभी तक रहा है दोनों का. 3 अंकों की बढ़त मामला ज़्यादा नहीं होती है. कभी भी आप पलटवार कर सकते हैं. अब चर्चा भी हो रही है. टाइम आउट के लिए खेल भी रुका हुआ है आणि मॅटवरती या ठिकाणी थोडंसं काम केलं जातं. त्यामुळे आपण पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं ज्या पद्धतीने मान्यवर उपस्थित आहेत चिपळूणकरांची खासियत आहे. कबड्डीवरती प्रचंड प्रेम आहे. अजिंक्य पवार सारखा खेळाडू प्रो कबड्डीमध्ये जातो ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. अर्थात महाराष्ट्राचा जर विचार केला तर सध्या कबड्डीच्या खेळावरती आणखीन जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. चिपळूणातनं चांगले खेळाडू आपण शुभमला पाहिलंय. शुभमने देखील चांगले काम केले. स्वप्नील देखील प्रो कबड्डीच्या पटलावरती आपण पाहिलंय. तर दिग्गज खेळाडू आपण प्रशांत चव्हाण मार्गदर्शनाचा तो देखील त्या ठिकाणी खेळलाय. आणि प्रशांत सर आणखीन एक महत्त्वाचं असेल की प्रो कबड्डीच्या महाराष्ट्र टीममध्ये आतापर्यंत मुलींनी देखील सुरेख कामगिरी केली. आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या टीमने आतापर्यंत महाराष्ट्रच्या टीममधून आपण पाहिलं तर सुरेख कामगिरी केली आणि इथे पण पाहिलं तर मॅच सुरुवात. फिलहाल ये बहुत ही क्रुशियल मुकाबला संघर्ष के लिए संघर्ष बीच मैदान पर जारी है. 16-13 मुकाबला बहुत महत्वपूर्ण रहेगा और शानदार आगाज किया गया दोनों तरफ से. गौरव जैसे कि नंबर 11 है और अनुभव इनके पास. एक प्रोफेशनल खिलाड़ी बीच मैदान पर 6 खिलाड़ी हैं. 6 के डिफेंस पे खेल रहे इस वक्त संघर्ष की टीम.
इस तरह का खेल रहा है, ज्यादा आक्रमक नहीं है, डीप नहीं जा रहे. आणि दादा कोणकेचं की मला वाक्य आठवतं, आली अंगावर आणि घेतली शिंगावर. जर या ठिकाणी त्यांच्यावरती कोणी आक्रमण केलं तर मात्र देवरुख संघानं सोडलं नाही. तोपर्यंत संयमानं आतापर्यंत कबड्डीचा खेळ केलाय त्यांनी. हे मागे एका रेडमध्ये आपण पाहिलं होतं. इथे मग आता थर्ड रेड बिगुल वाजले, क्रीडांगणावरती रणांगणावरती बिगुल वाजला की युद्धाला सुरुवात होते. प्रश्न इथे बघा सुरुवात झाली युद्धाला. 4 खेळाडू मॅटवरती आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा सुरेख पकड. 4 जणांमध्ये आतापर्यंत 3 वेळा पकड केले. सुरेख टॅकल. राईट कॉर्नरचा जो खेळाडू आहे त्याचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने तो टॅकल करतोय आर्यन सोलीम, अप्रतिम टॅकल. अर्थात चौडा पकड म्हणा किंवा ज्या पद्धतीने त्याने प्रतिस्पर्ध्यावरती तो तुटून पडलाय खरं अर्थ. आणि त्याचं तंत्र खूप चांगलं आहे. जेव्हा तुम्ही टॅकल करता तेव्हा एक खेळाडू तो चांगलं काम करतो, परंतु मध्यरक्षक, राईट कॉर्नर, लेफ्ट कॉर्नर आणि त्यानंतर जे सगळे खेळाडू आहेत त्यांचं कॉर्डिनेशन खूप चांगलं बघायला मिळाले. हॅलो, राज्यपंच रुपेश कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण पंचकक्षाकडे यायचं आहे. रुपेश कदम सर. चढाईसाठी आपण पाहिलं तर सक्सेसफुल चढाईपट्टू आपण नक्कीच प्रत्येकला आपण पाहतोय. प्रत्येक टक्के अर्थातच जर्सी नंबर 10 5 जणांच्या संचामध्ये 1-2-2 असं क्षेत्ररक्षण असेल. बोनस ऑफ आहे. पाहूया कशा प्रकारचं आक्रमण असं. अत्यंत चपळ आहे. सुरुवातीला संत तदनंतर आक्रमण. ते पहा इथे मात्र खूप आतमध्ये खूप डीप जाण्याचा प्रयत्न केला आणि ती मात्र पुन्हा एकदा एक चांगली पकड संघर्षाच्या माध्यमातून गुणांचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न. मला वाटतं आता संघर्षाने केलेली ही मोठी चूक आहे. प्रत्येकाला इतकं आतमध्ये जाण्याची काही गरज नसताना तो अगदी खोल गेला, डीप गेला आणि त्याचा परिणाम तो आता मैदानाच्या बाहेर आहे. छान टॅकल केले संघर्षात चिपळूण संघानं. शैलेश ज्याच्यावरती आता कॅमेरा असणार आहे यॉर्क स्पोर्ट्सचा, रिकाम्या त्यानं परत नाही. 17-14 3 गुणांची आघाडी आहे. आणि आता जशी क्रमांक 9 सिद्धेश टक्के आपल्याला बघायला मिळतोय. 6 खेळाडू मैदानावरती. तुम्हाला 100% द्यावं लागतं, त्यावेळेस तुम्हाला यश मिळतं. आणि आता मैदानावरती प्रत्येक टक्केला 100% देता नाही, तो मैदानाच्या बाहेर आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण आता पाहतोय मैदानावरती महत्त्वाचा खेळ, परंतु फारचं आक्रमण नाही आहे या मॅचमध्ये. आपण बघितलं तर असे काही खेळाडू आहेत, विशेष करून गौरवनं जे आक्रमण केलं ते फार डीप नाही केले. शैलेश आत्ता खरी मजा येईल. कबड्डीचा जो तरार आहे त्यामधली मजा डू और डाय रेडमध्ये गंमत असते. अर्थात आक्रमण करावं लागतं, तुम्हाला पॉईंट घ्यावा लागतो. बघूया काय घडतंय. 2 पकड झाले, 2 वेळा गुण देखील टिपलाय शैलेशने 4 जणांमध्ये. आता मात्र खरी कसोटी आहे. 3चं अंतर मोठं नाही आहे. कधी सुपर रेट झाली तर सामना बरोबरीत येऊ शकतो. इथे बघा सुपर रेट झाली तर सामना बरोबरीत येऊ शकतो. बघा सुरेख अप्रतिम गुण टिपलाय. एक का होईना टॅकला फार महत्व आहे. थेंबे थेंबे तळेसाची प्रशांतता. गौरव सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो महत्त्वाचा रेडर आहे तो आता बाहेर बसलेला आहे आणि हे महत्त्वाचं आहे. बेंचवरती बसलाय गौरव आणि याचा फायदा आता किती संघर्ष घडा ते देखील बघूया. 15-17 संजीव मोरे हमारे ऑफिशियल बीच मैदान पर आप देख रहे हैं जिनकी आवाज़ आखिर की 5 मिनट का समय 17-15 2 अंकों की बढ़त इस वक्त देवरुख के पास. और 3 खिलाड़ी 3 के डिफेंस पे आपको खेलना है. और शैलेश बबलिया क्या जबरदस्त प्रदर्शन, अंडर प्रेशर बहुत अच्छा खेले हैं. और एक ऐसा खिलाड़ी जो लीड कर रहा है, किसी एक खिलाड़ी को लीड करना होता है, वो रेडर है शैलेश, जिन्होंने लीड किया. अंडर प्रेशर बहुत अच्छा खेले हैं. जर्सी नंबर 9 आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सज्ज होतो. सिद्धेश टक्केला आपण पाहतोय. 7 खेळाडू मॅटवर असतील. 2-1 2-2 असं क्षेत्ररक्षण. बोनस ऑन. पाहूया कशा प्रकारचे एड असणार आहे, कारण 2 गुणाचे लीड आहे. इथे मात्र संघर्षावरती एक मोठी जबाबदारी असेल. थर्ड रेड देखील आहे. पाहूया काय घडतंय. पुढील मॅचसाठी 3रा पुकार आहे. न्यू इंडिया चिपळूण, नीलकंठेश्वर क्रीडा मंडळ देवरुख दोन्ही संघांना 3रा पुकार. इथे मात्र सुरेख पकड आहे. पुन्हा एकदा संघर्ष कमबॅक केला आहे मॅचमध्ये. 16-17 फक्त नाममात्र एका गुणाचं लीड आहे. प्रशांत फक्त एका गुणाचं लीड आहे. कौतुक संघर्ष चिपळूण संघाचं मी करेन. शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहेत आणि कौतुक आपल्या चिपळूणकरांचं. त्यांना माहिती आहे की आता संघर्ष चिपळूण संघ आता पलटवार करतोय. त्यांची गाडी पटरीवरती आली. अगदी बरोबर त्यावेळेस त्यांनी टाळ्यांचा गजर केला. दुसरं कौतुक संघर्ष क्रीडा मंडळाचा होता बघा, टाळ्यांचा गजर सुरू झालेला आहे. आणि त्यांना माहिती आहे की आत्ता संघर्ष चिपळूण बराच संघर्ष केल्यानंतर या मॅचमध्ये 17-17 कमबॅक केले संघर्ष चिपळूण संघाने. गाडी पटरीवरती आले प्रशांत सर. आपण पाहिलं तर नक्कीच इथून मात्र खेळ असेल ना येणाऱ्या 4 ते 3 मिनिटाचा तो अतिशय भयानक असणार आहे. इथे बघा पुन्हा एकदा संघर्ष कव्हर सेट होते म्हणतात ना, तशा प्रकारचे सुरेख पकडी पाहायला मिळतात संघर्षाच्या माध्यमातून. आता यापूर्वी बघितलं फक्त टाळ्या वाजवत होत्या, आता शिट्ट्या पण वाजायला गेलेल्या आहेत.
फिलहाल अगर देखें तो तालियां बज रही है, चिट्टियां बज रही है और प्रेशर कुकर की छिट्टी की बज रही है। 20-17 बहुत ही शानदार मैच है। डूबते हुए सूरज को वापस आने के लिए वक्त लगता है, पानी को बर्फ में बदलने के लिए वक्त लगता है, लेकिन कबड्डी का खेल बदलने के लिए वक्त नहीं लगता। कबड्डी का खेल बदला है। संघर्ष चिपळूण ने वापसी का बिगुल बजाया। 17-20 का यह मुकाबला, शानदार कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक। लाजवाब खेले हैं। नक्कीच संघर्षाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हा लोकल संघ आहे. लोकल संघ असल्यामुळे क्रीडा रसिक भरभरून त्यांना प्रतिसाद देतील. एक आणि जेव्हा खेळामध्ये टाळ्या वाजतात ना, खेळाडूचा आत्मविश्वास देखील कमालीचा वाढतो, कॉन्फिडन्स वाढतो. पण एकदा शैलेश चढाईसाठी सज्ज झाला आहे, ज्याने या सामन्यामध्ये वन मॅन आर्मी काय सुरेख कामगिरी केली. त्याला साथ मिळाली ती शेवटची 3 मिनिटं. प्रशांत, ही रेड देखील अत्यंत महत्त्वाची आहे. अब देवरू के खिलाड़ी क्या करेंगे, किस अंदाज से खेलेंगे, वो देखना बहुत जरूरी है। शैलेश ने प्रभावित किया, बहुत ही बेहतरीन बोनस प्राप्त करने की कोशिश। अगर बोनस प्राप्त करना है तो बोनस लाइन के पार आपका एक पैर होना चाहिए और एक पैर हवा में। अब इम्पोर्टेंट मैच है। चेतन गोसावी, इनका भी प्रदर्शन बहुत बढ़िया और फिलहाल आक्रमण तो कर रहे हैं, रनिंग हैंड टच करने की कोशिश, बहुत बढ़िया खेला। अब चक्कर 17-20, समय बहुत तेजी के साथ आगे बढ़ रहा है, रेत की तरफ फिसलता जा रहा है और अब चक्कर आक्रमण जरूर किया गया, लेकिन सुरक्षा पंक्तियां पूरी तरह से चौकन्नी है, कुछ करने की जरूरत है, उनको पता है। संघर्ष चिपळूण, जबरदस्त प्रदर्शन। 20-17 नक्कीच इथे प्रथमच एका युवा खेळाडूला चढाई करताना आपण पाहतो. संघर्षाच्या माध्यमातून 7 खेळाडू मॅटवरती असताना आता मात्र इथून मात्र वेळ काढू धोरण स्वीकारलं जाणार. प्रशांत, आपण पाहिलं तर नक्कीच, कारण म्हणतात ना, बोनस आपल्याला दिवाळीत असतो, दसऱ्यात असतो. कबड्डीच्या पटल्यावरती बोनस तुम्ही वारंवार मिळू शकतो जर तुम्ही चांगली कामगिरी केली तर. मला एक चित्रपटाचं नाव आठवतं, टाइमपास. तो टाइमपास हा चित्रपटाचं नाव होतं, परंतु आता जेव्हा तुमच्याकडे 3 गुणांची आघाडी, काही मिनिटं शिल्लक आहेत, तुम्ही टाइमपास करू शकता. संघर्ष थोडा टाइमपास करू शकतात. अर्थात ते प्लॅन आहे, योजना असेल मैदानावरती. आता जे काय करायचं आहे ते देवरुख संघाला करायचं आहे. कबड्डी के खेल में हमेशा कहा जाता है पर आगाज से नहीं अंजाम से जाने जाते हैं। देवरुख ने आगाज अच्छा किया, लेकिन अब पिछले 2-3 मिनट में कमबॅक बहुत ही शानदार तरीके से चिपळूण ने किया है। थर्ड रेड बिगुल वाचलेत प्रशांत रणांगणावरती लढण्याचे. आता बस किती वेळ बस उभं राहणार. सेवेंटीन 21 और टॅकल किया, क्या बात है। संघर्षासाठी टाळ्यांचा गजर होणार आहे. हजारोच्या संख्येने प्रेक्षक आहेत, हजर करतात टाळ्यांचा गजर. आता मात्र प्रेशर कुकरची शिट्टी वाजणार आहे देवरुख संघाला. अप्रतिम खेळ, संघर्ष टीमनं कमबॅक केलंय आणि आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. संघर्षाचे माजी खेळाडू मी पाहतोय, भाऊ पवार असतील, तदनंतर मुन्ना कदम असतील, रवी लवेकर, संतोष सर आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती हसू बघा. रवी लवेकर इथून त्यांना काममंत्र देत आहेत, इथून कानमंत्र देत आहेत रवी लवेकर. त्यांना म्हणजे जे माजी कबड्डीपटू असतात ना प्रशांत, त्यांच्या अंगात संचारते. एकदा का मॅच अशी टफ झाली ना की अंगात संचारतं. नाही, काही खेळाडूंच्या रक्तातच कबड्डी आहे, त्यामुळे आपण त्यांना लांब ठेवू शकत नाही. आणि आत्ता बघा, हे सगळं बघत असताना त्यांना वाटेल जाऊन आपण कबड्डीच्या मैदानावरती एखादी रेड करावी का. इथे सगळी आत्ता व्यासपीठावर बसलेली मंडळी आहेत ना, ते त्यांच्याबद्दल मला हेच म्हणावं लागेल, शैलेश, कौतुक करावं लागेल. या खेळाडूनं प्रभावित केलं. जेव्हा दबाव होता त्या दबावाला झुगारून त्याने कामगिरी केली. संघ अडचणीत असताना तो संकटमोचक बनलेला आहे. देवरुख संघ फार रिलॅक्स झाला, म्हणजे आघाडी मोठी घेतली, त्यानंतर फार वेगवान खेळ केला नाहीये. आता संधी असेल सिद्धेश टक्केला. 1 पॉइंट आणि पहा काय घडलंय. संघर्ष चिपळूण संघानं अप्रतिम कामगिरी केली, खूप आणि दर्जेदार खेळ केलाय. आणि विशेष करून शैलेश, मित्र म्हणून शैलेशच्या बाबतीत, शैलेशचा जर्सी नंबर 8 त्याने लावले प्रतिस्पर्धी संघाचे 1 मार्गी वाट. जबरदस्त. आणि काय वर्णू मी, सुधीर भोसले स्मृती चषक 2025चा थाट, 62 वर्षाची परंपरा आणि कबड्डी क्रिकेट बरोबर साई मंदिर, त्याचाही उल्लेख आपल्याला करावा लागेल. संघर्ष अप्रतिम कामगिरी मैदानावरती. संघर्षासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. बॅकफुटवरती होते आणि अशा वेळेला शैलेशनं अप्रतिम कामगिरी केली. संकटमोचक खेळाडू ठरलेला आहे. सामना जिंकलाय संघर्षनं. त्यांचं मनापासून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन, वेल डन. तिसरा पुकार न्यू इंडिया विजय चिपळूण, निळकंठेश्वर क्रीडा मंडळ देवरुख. दोन्ही संघांना तिसरा पुकार.
आपण मैदानाकडे यायचं आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. प्रथमेश कुलकर्णी यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. प्रथमेश कुलकर्णी. यस आपण पाहिलं तर आणखीन एक राष्ट्रीय खेळाडू आपण उपस्थित आहेत. ऋषिकेश आपल्यास विनंती आपण व्यासपीठावरती या. ऋषिकेश भोजने कोच म्हणून कामगिरी पाहत होता. त्याने सुरेख संघासाठी योगदान दिलं आणि संघर्षासाठी त्याने योगदान दिलं. पण चला निविंद विजय चांगल्या प्रकारे निळकंठेश्वर दिलं. क्रीडा मंडळ आपल्याला तिसरा या सामन्यासाठी सामनाधिकारी आहेत. सरपंच पंच मंगेश खळे नितेश जाधव. तिसरी चढाई सुहास बाबे. बजर अमर चव्हाण. निविंद विजय चिपळूण निळकंठेश्वर क्रीडा मंडळ देवरुख. दोन्ही संघांना तिसरा पुकार देऊन झाला आहे. आपण मैदानाकडे यायचं आहे.